नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये 2 वॅक्सिन सध्या देण्यात येत आहेत. एक आहे भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, ही स्वदेशी वॅक्सिन आहे आणि हिचे उत्पादन हैदराबादला सुरू आहे. जी दुसरी वॅक्सिन आहे सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, हिचे उत्पादन पुणे येथे सुरू आहे आणि या 2 वॅक्सिन सध्या भारतामध्ये देण्यात येत आहेत. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने निर्णय घेतलेला आहे की ज्या वॅक्सिन्स आहेत 50% वॅक्सिन ह्या केंद्र सरकार खरेदी करेल आणि राहिलेल्या 50% वॅक्सिन्स ह्या राज्य सरकार आणि प्रायव्हेट कंपन्या खरेदी करतील. यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा असतील. तर हा निर्णय चांगला निर्णय आहे. हा निर्णय चांगला का आहे यासंबंधी आपण चर्चा करू. यानंतर भारतामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये कोणकोणत्या वॅक्सिन्स अवेलेबल होतील आणि याचे उत्पादन किती राहील यासंबंधीसुद्धा चर्चा करू आणि वॅक्सिनचे उत्पादन वाढवण्यासाठी काय करायला हवे हे सुद्धा आपण बघू. तर मित्रांनो, भारताची जी आवश्यकता आहे वॅक्सिन्सची फार जास्त आहे. त्यामुळे विदेशी ज्या कंपन्या आहेत त्यांना भारतामध्ये वॅक्सिन विकण्याची परवानगी द्यायला हवी. आता या निर्णयामुळे काय झाले की डॉक्टर रेड्डी लॅबोरेटरीजने स्पुतनिक व्ही वॅक्सिनसोबत करार केला आणि जी रशियाची वॅक्सिन आहे स्पुतनिक व्ही, हिचे जवळजवळ 1.5 लाख डोस भारतामध्ये आलेले आहेत. हैदराबादमध्ये हे डोस देण्यात आलेले आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये जवळजवळ 35 शहरांमध्ये हिचे डोस देण्यात येणार आहेत. तर हे कशामुळे शक्य झालेलं आहे? कारण प्रायव्हेट कंपन्यांना आता अलाउ केलेलं आहे की तुम्ही विदेशी ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून वॅक्सिन घेऊ शकता. जसे USA, इंग्लंडमध्ये, जपानमध्ये किंवा युरोपियन युनियन यांनी ज्या वॅक्सिन अप्रूव्ह केलेल्या आहेत त्या वॅक्सिनना गव्हर्नमेंट अप्रूव्ह करेल. जर त्यांच्यासोबत टाईप झाला, त्या वॅक्सिन भारतामध्ये मिळत असतील तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आता त्यांना अप्रूव्ह करणार आहे. तर हा निर्णय फार चांगला घेण्यात आलेला आहे. उशिरा घेण्यात आलेला आहे. जानेवारीमध्येच हा निर्णय घेण्यात यायला हवा होता, परंतु फार उशीर केला. त्यामुळे काय झालं की ज्या प्रमाणात वॅक्सिनेशन भारतामध्ये व्हायला हवे होते त्या प्रमाणात झाले नाही, परंतु आता घेतला आहे. तरी इथून पुढे या निर्णयावरती ठाम राहून जास्तीत जास्त वॅक्सिन भारतामध्ये उपलब्ध करण्याचा मानस बांधला पाहिजे. आता जी प्रायव्हेट सेक्टरला वॅक्सिन देण्यात येईल त्यामध्ये जी स्पुतनिक व्ही वॅक्सिन आहे रशियाची, त्याची किंमत ही जवळजवळ 1,000 रुपये असेल. त्यानंतर जी कोव्हॅक्सिन आहे भारत बायोटेक हैदराबाद, हिची किंमत 1,200 रुपये असेल आणि जी कोविशिल्ड वॅक्सिन पुणे येथे बनणारी हिची किंमत ही 600 रुपये असेल. तर आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने वॅक्सिन फ्रीमध्ये द्यायला हवी, यासाठी पैसे मोजायची गरज नको. परंतु मित्रांनो, जर तुम्ही बघितले जे लोक पैसे देण्याची ज्यांची कॅपॅसिटी आहे त्या लोकांना ही वॅक्सिन विकत मिळायला हवी. याचा फायदा काय होईल की जे लोक पैसे भरून वॅक्सिन विकत घेतील ते लोक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वॅक्सिन घेण्यासाठी जाणार नाहीत आणि ती वॅक्सिन गरिबांसाठी उपलब्ध राहील. म्हणजे जे लोक गरजू आहेत, ज्यांना खर्च करण्याची त्यांच्याजवळ आता गरीब लोक आहेत, तर त्यांना ही वॅक्सिन फ्रीमध्ये मिळेल आणि जे लोक खर्च करू शकतात त्या लोकांना ही वॅक्सिन विकत मिळेल. यामुळे काय होईल की कंपन्यांमध्ये रेव्हेन्यू जमा होईल, कंपन्यांचं उत्पन्न वाढेल, प्रॉफिट वाढेल आणि ह्या उत्पन्नामुळे कंपन्या अधिक वॅक्सिन तयार करतील आणि या वॅक्सिन्सपैकी 50% वॅक्सिन केंद्र सरकार घेणार आहे. तर जास्त वॅक्सिन्स या गरीब लोकांसाठी उपलब्ध होतील. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ही वॅक्सिन फ्रीमध्येच देण्यात येणार आहे. त्यामुळे हा निर्णय चांगला आहे. जर कंपन्यांजवळ जास्त पैसा येईल तर त्या जास्त वॅक्सिन्स तयार करतील, आपली उत्पादनाची क्षमता वाढवतील. तर त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. अगोदरच घ्यायला पाहिजे होता, परंतु याला फार उशीर झालेला आहे. तरी अजून जी 3री वेव्ह किंवा 4थी वेव्ह भारतामध्ये येऊ शकते कोरोनाची, हिला तुम्हाला थांबवायची असेल तर जवळजवळ 60 ते 70% लोकसंख्येचे लसीकरण आवश्यक आहे. आणि हे लसीकरण जेव्हाच होऊ शकते जेव्हा विविध लसी भारतात उपलब्ध होतील. ज्या दुसऱ्या लसी आहेत जशी मॉडर्ना आहे, फायझर आहे, जॉन्सन अँड जॉन्सन आहे, या लसीसुद्धा भारतात उपलब्ध झाल्या पाहिजे. आता काही महिने या लसी उपलब्ध होणार नाहीत कारण बऱ्याच देशांनी ह्या ऑलरेडी लसी बुक केलेल्या आहेत. जर भारतामध्ये जानेवारीमध्येच यांना परमिशन दिली असती तर भारतामध्ये आतापर्यंत या वॅक्सिन्स अवेलेबल झाल्या असत्या. तर मित्रांनो, भारत सरकार दुसरा एक प्रयत्न हा करते की जी कोव्हॅक्सिन आहे, भारत बायोटेकची जी स्वदेशी वॅक्सिन आहे, हिचे भारतामध्येच उत्पादन कसे वाढवता येईल. आता सध्या भारत बायोटेकची जी वॅक्सिन आहे कोव्हॅक्सिन, हिचे एका दिवसाला 2 करोड डोस तयार होतात आणि ज्या पब्लिक अंडरटेकिंग कंपनीज आहेत जसे उत्तर प्रदेशमध्ये असणारी भारत इम्युनॉलॉजिकल्स, हैदराबादची इंडियन इम्युनॉलॉजिकल्स आणि मुंबई येथे असणारी हाफकिन इन्स्टिट्यूट, तर या 3 इन्स्टिट्यूटमध्ये ह्या पब्लिक अंडरटेकिंग कंपनीज आहेत आणि यामध्ये भारत सरकार आता या लसींचे उत्पादन करणार आहे, कोव्हॅक्सिनचे उत्पादन करणार आहे. हे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर भारत बायोटेक ही कंपनी यांच्यासोबत करणार आहे आणि इथे दर महिन्याला 1 करोड डोस बनवण्यात येणार आहे. तर ही चांगली बातमी आहे.
याच्या व्यतिरिक्त ज्या दुसऱ्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांच्यासोबतसुद्धा भारत बायोटेकचं बोलणं सुरू आहे आणि इतर कंपन्यांमध्ये सुद्धा हिचे उत्पादन होऊ शकते. आता ही जी कोव्हॅक्सिन आहे ही लस एकदम अतिउत्तम आहे. हिचे 2 डोस आहेत. विविध अभ्यासामधून हे स्पष्ट झालेलं आहे की अनेक स्ट्रेनविरुद्ध काम करते आणि ही स्वदेशी वॅक्सिन आहे. तर ज्या दुसऱ्या भारतीय कंपन्या आहेत, प्रायव्हेट कंपन्या आहेत, त्यांनीसुद्धा पुढाकार घेऊन हिचे उत्पादन करायला हवे. इव्हन ज्या विदेशातल्या कंपन्या आहेत त्यांच्यासोबतसुद्धा टायप करून हिचं उत्पादन वाढवायला हवं आणि विदेशातल्या एखाद्या कंपनीसोबत टायप केला तर 50% वॅक्सिन ही भारतासाठी रिझर्व्ह ठेवायला हवी. तर याचा फायदा हा होईल की भारताची जी वॅक्सिन आहे विदेशातसुद्धा पोहोचेल. भारताची जी इकॉनॉमी आहे यामध्ये सुद्धा वृद्धी होईल. तर वॅक्सिनचं उत्पादन कसे वाढवता येईल याच्यावरती जास्तीत जास्त जोर द्यायला हवा. जी सिरमची वॅक्सिन आहे, कोविशिल्ड बनते, हिचे पण उत्पादन आता 10 करोडपर्यंत करण्याचा मानस आहे. कोव्हॅक्सिनचे डिसेंबरपर्यंत 54 करोड डोस तयार होणार आहे. स्पुतनिक व्हीचे 25 करोड डोस होणार आहेत. आणखीसुद्धा काही वॅक्सिन पाईपलाईनमध्ये आहेत. तर मित्रांनो, जी झायडस कॅडिलाची वॅक्सिन आहे झायकोव्हिड, हिचेसुद्धा उत्पादन सुरू होणार आहे. परंतु आता ज्या वॅक्सिनला अनुमती मिळालेली आहे, परमिशन मिळालेली आहे, त्या वॅक्सिनच्या उत्पादनावरती भर देण्याची फार आवश्यकता आहे. आणि आपण आशा करूया की येणाऱ्या काही दिवसामध्ये भारतामध्ये या लसींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होईल. मोठ्या प्रमाणावर हिची वॅक्सिनेशन ड्राईव्ह करून 60 ते 70% लोकांना वॅक्सिनेशन देण्यात येईल. त्यामुळे आपल्या देशाचाच फायदा आहे. आपण जी संभाव्य तिसरी वेव जी येणार आहे, तिसरी लाट येणार आहे कोरोना व्हायरसची, तिला आपण एकाच शस्त्राद्वारे टाळू शकतो आणि ते रामबाण शस्त्र, रामबाण औषध म्हणजे वॅक्सिन. आणि तिच्या उत्पादनावरती, वॅक्सिनेशन ड्राईव्हवरती फार जास्त लक्ष देण्याची गरज आहे. गव्हर्मेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर यांची कॅपॅसिटी जर तुम्ही फुल्ली वापरली तर येणाऱ्या काही महिन्यामध्ये भारतामधील 60 ते 70% जनतेला वॅक्सिनेट केल्या जाऊ शकते. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.